गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिककरांकडून बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी जोरात सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर म्हसरूळ दिंडोरी रोड परिसरातील श्री ऋणमुक्तेश्वर कला दालनाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले। नगरसेवक प्रवीण जाधव व नगरसेविका दीपाली गीते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। 1997 पासून गणेश मूर्ती निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोखंडे कुटुंबाची परंपरा पुढे नेत हे दालन उभारण्यात आलंय। चंद्रकांत शंकर लोखंडे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला संजय लोखंडे यांच्यासह कुटुंबांनी पुढे नेले। यंदाच्या दालनाची उभारणी योगेश लोखंडे, अनिकेत विजय मोहिते आणि सिद्धेश विश्वास लोखंडे यांच्या पुढाकारातून करण्यात आलाय। श्री ऋणमुक्तेश्वर कला दालनात गणपती बाप्पाच्या विविध रूपांतील सुबक, आकर्षक आणि ट्रेंडिंग गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या। भक्तांच्या आवडीनुसार विविध आकार, रूप आणि कलाकुसरीतील मूर्ती येथे पाहायला मिळणार आहे। दालनाच्या 2 शाखा असून शाखा क्रमांक 1 लक्ष्मी बेकरी समोर, दत्त चौक, आरटीओ ऑफिस, लिंक रोड, मेरी म्हसरूळ नाशिक येथे आहे, तर शाखा क्रमांक 2 सेंट्रल बँक समोर, सप्तशृंगी अपार्टमेंट शेजारी, म्हसरूळ दिंडोरी रोड नाशिक येथे आहे। गणपती बाप्पाची मूर्ती ही केवळ उत्सवाचा भाग नसून प्रत्येक कुटुंबाच्या श्रद्धा आणि भावनेचा केंद्रबिंदू आहे। त्यामुळे गणेश भक्तांच्या आवडीनुसार सुबक, आकर्षक व दर्जेदार मूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। आपल्या घरच्या बाप्पासाठी आकर्षक मूर्ती निवडण्यासाठी गणेश भक्तांनी दालनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आलंय। उद्घाटनाप्रसंगी ग्रामसेवक किशोर खिल्लारी, आयस्कॉलर अकॅडमीच्या श्वेता महाजन यांच्यासह ऋतिक पगारे, प्रवीण पगारे, हर्ष निकम, राज पंडित, श्रीकांत काळे, देवेंद्र चव्हाण, पियुष हिवाळे, निलेश झिरवळ, यश बोधले आदी मित्रपरिवार व मान्यवर उपस्थित होते। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक व ट्रेनिंग गणेश मूर्तीचे विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने श्री ऋणमुक्तेश्वर कला दालनाच्या दोन्ही शाखा परिसरातील गणेश भक्तांसाठी यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे। माझं नाव योगेश लोखंडे। मी 1997 पासून आमचा हा व्यवसाय सुरू आहे दिंडोरी रोड म्हसरूळ येथे। आज आमच्या प्रभागातील आमचे लाडके नगरसेवक आणि नगरसेविका सौ दीपालीताई गीते आणि प्रवीण भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन सोहळा केलेला आहे। तरी सर्वांनी माझ्या या कलादालनाला अवश्य भेट द्यावी अशी मी आग्रहाची विनंती करतो। सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि जसं ताईंना आणि भाऊंना बोलवलं तसं प्रभागातील सर्व नागरिकांना मी त्यांच्या वतीने आमंत्रित करतो। धन्यवाद। आपल्या दिंडोरी रोडवरील आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अतिशय उत्साहामध्ये आज आमच्या योगेश भाऊ लोखंडे यांच्या गणपतीच्या मूर्तीच्या विक्रीच्या दालनाचा इथं शुभारंभ झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ह्या व्यवसायामध्ये ते आहेत। आमचे दादा देखील अगोदर या व्यवसायामध्ये होते आणि त्यांचाच वारसा या ठिकाणी योगेश भाऊ चालवतोय। योगेश भाऊचा आज आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा जरी पाहिला तर अतिशय मनापासून प्रत्येक कार्य ते त्या ठिकाणी करत असतात। त्यांचा फटाक्यांचा विक्रीचा व्यवसाय असेल किंवा आता ह्या गणपती मूर्ती ज्या आहे यांचा विक्रीचा या ठिकाणी व्यवसाय असेल, प्रत्येक कार्य हे मनापासून आणि मन लावून करतात। या ठिकाणी आज आपण पाहिल्या की अतिशय आखीव रेखीव मूर्ती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। शाडू मातीच्या मूर्त्या आहेत, पीओपीच्या मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी जे स्लोगन पण जे लावलेले आहेत त्यांनी ते अतिशय एकदम विचार करून त्या ठिकाणी लावलेले आहेत। त्याच्यामुळे असं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आमचं योगेश भाऊंचं आणि पूर्ण लोखंडे कुटुंबीय सगळे या व्यवसायामध्ये त्यांना साथ देत असतं आणि अतिशय छान असं या ठिकाणी त्यांनी या दालनाचा आज शुभारंभ या निमित्ताने झालेला आहे। मी त्यांना या दालनाच्या निमित्ताने आणि या त्यांच्या मूर्ती विक्रीच्या व्यवसायासाठी आमच्या सर्वांतर्फे या ठिकाणी शुभेच्छा देतो। लवकरात लवकर त्यांच्या सगळ्या मूर्तींची विक्री त्या ठिकाणी हो आणि सर्व आमच्या प्रभागातील आणि नाशिक शहरातील सर्वच आपल्या भाविकांना गणेशोत्सवाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो। धन्यवाद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये योगेश दादा लोखंडे यांचं ऋणमुक्तेश्वर कला दालन या शॉपचं अगदी थाटामाटात आज ओपनिंग झालेलं आहे। मी या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल। पण याही पलीकडे जाऊन जर आपण गणपती बाप्पांच्या आगमनाचा जर विचार केला तर प्रत्येकाला हवेसे वाटणारे गणपती बाप्पा कुठल्याही कार्याची शुभ सुरुवात करताना आपण सर्वजण पहिले गणपती रायाचं पूजन करतो आणि पुढील कामाला सुरुवात करतो। तसंच आज या कला दालनामध्ये गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सर्व भाविकांनी
सर्व ग्राहकांनी नक्की भेट द्यावी, व्हिजिट द्यावी आणि आपल्या गणपती बाप्पांना घरी घेऊन जावं. या दुकानात जर आपण प्रत्येक मूर्ती जर बघितलेली असेल, अगदी आखीव रेखीव आहे. आत्ताच मी दादांना एका मूर्तीबद्दल विचारलं, म्हणजे साधं एक गाय आहे, बैल आहे आणि त्या बाजूला गणपती बाप्पा आहे. तर ही बैल आणि गणपती बाप्पा ही संकल्पना आली कुठून? तर हा खूप मोठा कारागिराचा वाटा असतो की तो इतक्या छान मन लावून मूर्त्या बनवत असतो आणि आपल्या सर्व भाविकांपर्यंत गणपती रायाची प्रतिमा आपल्या हृदयात कशी बसेल असं एक आगळं वेगळं त्यात चित्र रेखाटत असतो. खरं तर या दुकानाचं ओपनिंग करताना गणपती बाप्पाला स्मरून निश्चित हेच सांगेल की प्रत्येकाच्या घरात आमचे गणपती बाप्पा अगदी 10 दिवस छान त्यांचं स्वागत हो आणि सगळ्यांना त्यांनी छान छान आशीर्वाद देव, आमच्या बालगोपालांचं कल्याण हो आणि गणपती रायाच्या आगमनासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. मंगळ. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.